नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा भाग मंडळी 10वा भाग आहे आणि या भागाचं शीर्षक आहे समर्थांचा पहिला शिष्य. पंचवटीस येऊन समर्थांच्या तपश्चर्येस 3 वर्षे संपण्याच्या सुमारास एक अद्भुत गोष्ट घडल्याचा उल्लेख बहुतेक सर्व पूर्वचरित्रकारांनी केला आहे. नित्यक्रमाप्रमाणे एके दिवशी समर्थ संगमावर जप झाल्यावर ब्रह्मयज्ञ करीत बसले होते. इतक्यात एक तरुण सुवासिनी समर्थांजवळ आली व तिने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. टाकळीच्या उत्तरेस 2 मैलांवर दशकपंचक नावाचे एक गाव आहे. त्या गावी गिरीधर पंत कुलकर्णी या नावाचे एक अग्निहोत्री तरुण संपन्न ब्राह्मण राहत असत. त्यांची ही स्त्री होती. तिचे नाव अन्नपूर्णाबाई होते. गिरीधर पंतांना क्षयाची व्यथा होती. त्यांनी पुष्कळ द्रव्य खर्चून अनेक उपचार केले, परंतु काही गुण आला नाही. रोग असाध्य होऊन त्यातच त्यांचा अंत झाला. अन्नपूर्णाबाई या पतिसेवा तत्पर महासाध्वी होत्या. त्यांनी पतिमरणानंतर सहगमनाचा निश्चय केला व त्या आपल्या गावाहून पतिशवाबरोबरच टाकळी नजीक संगमावर गोदातीरी आल्या. सहगमनापूर्वी तपस्वी सत्पुरुषांना नमस्कार करावा म्हणून त्या समर्थांजवळ आल्या व त्यांनी समर्थांना भक्तिपूर्वक नमस्कार केला. कोणी सुवासिनी स्त्री नमस्कार करीत आहे हे पाहून ब्रह्मयज्ञ करीत असतानाच समर्थांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. या जन्मी की पुढच्या जन्मी असे म्हणताच समर्थांनी अन्नपूर्णाबाईंकडे पाहिले. जवळील आप्तेष्टांनी बाईचा पती मृत झाला आहे, त्या सती जाण्यास निघाल्या आहेत असे सांगितले. म्हणजे बघा, हा जो प्रसंग आहे ना मंडळी, हा प्रसंग समर्थ रामदासांच्या जीवनामधला एक चमत्काराचा प्रसंग आहे. पण त्या पाठीमागनं आपण त्याच्यातनं काय विचार परंपरा घ्यायची आहे किंवा आपण त्याच्यातनं काय बोध घ्यायचा आहे, हा हा प्रसंग संपल्यानंतर आपण बघूया. आता त्या स्त्रीला त्याने आशीर्वाद तर दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, परंतु तिचा तर पती मृत झालेला होता आणि ती सती जायला निघालेली होती. मग अशा वेळेला पुढे काय होतंय बघूया. समर्थांनी प्रेत जवळ आणण्यास सांगितले व श्रीरामचंद्राचे स्मरण करून प्रेतावर गंगोदक शिंपडले. लगेचच प्रेत रामराम म्हणत उठले. समर्थ मुखातून निघालेले सहज उद्गार खरे व्हायचे होते म्हणून श्रीराम स्मरणपूर्वक गंगोदक शिंपडल्याबरोबर गिरीधर पंत जिवंत होऊन उठले. प्रेत उठल्यावर समर्थ अन्नपूर्णाबाईंना म्हणाले, बाई, तुम्हाला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा प्रथम आशीर्वाद दिला होता. आता श्रीराम कृपेने आणखी 2 पुत्र अधिक होतील. अन्नपूर्णाबाईंना पहिला मुलगा झाला, त्याचे नाव उद्धव ठेवले. त्यांनी तो मुलगा समर्थ कृपेने झाला म्हणून तो समर्थांना अर्पण केला. हाच समर्थ रामदासांचा पहिला शिष्य. म्हणजे उद्धव स्वामी समर्थ रामदासांचे पहिले शिष्य कसे बनले, त्याचा आपण थोडासा इथे मागोवा घेतला. आता गिरीधर पंत मृत झालेले होते आणि तरी अन्नपूर्णाबाईंना समर्थांनी आशीर्वाद काय दिला? अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. परंतु आप्तेष्टांकडनं कळलं की ते मृत झालेत. परंतु समर्थांनी त्यांच्या अंगावरती गंगोदक शिंपडलं आणि ते परत जिवंत झाले. आणि त्यांनी त्या अन्नपूर्णाबाईंना नंतर काय आशीर्वाद दिला की तुम्हाला 10 पुत्र होतील. त्यांना जो पहिला पुत्र झाला तो त्यांनी समर्थांनाच अर्पण केला बरं का अन्नपूर्णाबाईंनी. आणि हाच समर्थ रामदासांचा पहिला शिष्य उद्धव स्वामी हे नावारूपाला आलेले आहेत. आता या चमत्कारामधनं आपल्याला या ठिकाणी कोणता धांडोळा घ्यायचा आहे ना, किंवा त्याच्यातनं आपल्याला सारांश काय घ्यायचा आहे ना,
तो मुद्दा जास्त महत्वाचा तो मुद्दा जास्त महत्वाचा आहे मंडळी. बघूया बरं. वस्तुतः रामदासांइतका चमत्कारांचा तिरस्कार करणारा बुद्धिवादी व चिकित्सक संत शोधून सापडणे कठीण आहे. साधूचे वैभव साधुत्व हेच आहे, चमत्कार नाही, असे ठाम मत असणाऱ्या रामदासांनी चमत्कार करणाऱ्या करामती गुरूंचा अगदी जळजळीत उपहास वेळोवेळी केलेला आहे. असे असूनही रामदासांच्या चरित्रातला हा चमत्कार केवळ प्रसिद्धच नाही मंडळी, तर सिद्ध आहे. गिरीधर पंतांचे आडनाव तेव्हापासून दशपुत्रे असं पडलं व त्यांच्या वंशजांना ते आडनाव अद्याप सुरू आहे. उद्धव हा रामदासांचा पहिला शिष्य होता व टाकळीचा मारुती त्याच्यासाठी रामदासांनी स्थापन केला, ही गोष्टही इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे त्याचे जे आपल्याला इतिहासातले पुरावे सापडतात त्या अनुषंगाने पाहिलं तर खरोखरच हा चमत्कार समर्थांनी घडवलेला होता. परंतु व्यक्तिशः विचार केला ना मंडळी, तर समर्थांचा चमत्कार किंवा बुवाबाजी याला कडाडून विरोध होता. कारण त्यांचं म्हणणं काय होतं, की साधूचं वैभव साधुत्व हेच असतं. पण त्यांच्याकडनं तर तो चमत्कार घडलाय. मग त्याचा आपल्याला कार्यकारण भाव कसा लावता येईल? त्याच्यासाठी आपण हा मुद्दा समजावून घेणार आहोत बघा. रामदासांच्या या चमत्काराची उपपत्ती कशी लावायची हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाला उत्तर नाही, हेच या प्रश्नाचे मंडळी उत्तर आहे बरं का. म्हणजे असं की बुद्धीने किंवा तर्काने या कोड्याचा उलगडा होऊ शकत नाही. म्हणूनच त्याला मिरॅकल किंवा चमत्कार म्हणायचं. प्रत्येक गोष्टीचा उलगडा तर्काने झालाच पाहिजे असा आग्रह धरणं हे बौद्धिक अहंकाराचं लक्षण म्हटलं पाहिजे. तर्कातीत अशाही वस्तू, अनुभव, घटना असू शकतात की ज्यापुढे बुद्धी पांगळी होते व तर्क लटका पडतो. म्हणून रामदासांच्या अलौकिक तपस्सामर्थ्याचे व वाचासिद्धीचे हा चमत्कार हे एक प्रत्यंतर होते, एवढेच या घटनेचे जास्तीत जास्त बौद्धिक स्पष्टीकरण देणे शक्य आहे. आणि खरं सांगायचं ना श्रोते हो, तर समर्थांची थोरवी, त्यांचं श्रेष्ठत्व अशा चमत्कारांवरती मुळीच अवलंबून नाहीये हो. तर त्यांचे मोठेपण त्यांच्या दासबोधामध्ये, त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये, करुणाष्टकांमध्ये, त्यांच्या इतर बोधप्रद साहित्यामध्ये, त्यांच्या महंत संघटनेमध्ये, त्यांच्या कर्मयोगामध्ये, त्यांच्या सावधानतेमध्ये, त्यांच्या प्रयत्नवादामध्ये, त्यांच्या कृतिशील पुरस्कारामध्ये आणि त्यांनी केलेल्या लोकोद्धाराच्या कार्यामध्ये आहे. त्यामुळे आपण समर्थांचं कार्य, त्यांची ज्ञानसाधना, त्यांचा कर्मयोग व यज्ञवाद यांचंच अनुकरण करणं हे गरजेचं आहे. म्हणजे आत्ताच्या भागामध्ये मंडळी आपण काय बघितलं, की समर्थांना त्यांचा पहिला शिष्य कसा मिळाला आणि एक चमत्काराचा घडलेला प्रसंग आपण बघितला. पण चमत्काराच्या त्या प्रसंगाकडे आपण काय म्हणून बघायचं आहे? त्या चमत्काराच्या प्रसंगाकडे आपण एक ज्याला आपण म्हणतो तर्कातीत गोष्ट म्हणून फक्त बघायचं आहे. आता पुढच्या भागामध्ये मंडळी त्यांचं तपश्चर्यण पूर्ण झाल्यानंतर, पुरश्चरण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं. तो मुद्दा आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्यानंतर ते भारत भ्रमणाला बाहेर पडले होते त्या संबंधीचा वृत्तांत सुद्धा समजून घ्यायचा आहे. मंडळी, आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.